नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे पुष्पास किचन। तर मैत्रिणींनो, आज आपण 1 किलो चॉकलेट फ्लेवरमध्ये केक बनवून कसा घरच्या घरी रेडी करायचा ते बघणार आहोत। मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर आपल्याला इथे गॅस सुरू करायचा आहे। गॅसवरती एक पातेलं ठेवून द्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी इथे बघू शकता स्टँड ठेवून दिलेला आहे आणि प्रीहीट होण्यासाठी 10 मिनिटे ठेवायचं आहे। तर याच्यानंतर 2 कप होईल इतकं मी चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे। ते थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इकडे बघू शकता केक बनवण्यासाठी लागणारं जे बॅटर आहे ते इथे रेडी झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा होईल इतकं रिफाइंड ऑइल टाकून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाने सगळीकडे छान असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। हे बॅटर आपलं व्यवस्थित असं आता रेडी झालेलं आहे। आता आपण इथे 8 इंचाचा केक टीन घ्यायचा आहे। हा मी केक 1 किलोमध्ये बनवणार आहे, तर 8 इंचाचा हा टीन आहे। केक टीनला मी अगोदर तेल सगळीकडे लावून घेतलं होतं आणि त्याच्याच साईजमध्ये बटर पेपर कट करून घेऊन तो त्यामध्ये सेट केलेला आहे। आता हे जे बॅटर आहे ते मी या केक टीनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला एकसारखं टॅप टॅप करायचं आहे, म्हणजे आतमध्ये जे एअर बबल्स असतात ते निघून जातात। याने केकसुद्धा छान असा बेक होतो। तर इकडे 10 मिनिटे झालेले आहेत। आता आपण हा केक टीन पातेल्यामध्ये ठेवून देणार आहोत बेक होण्यासाठी। केक आपला 30 ते 35 मिनिटामध्ये बेक होणार आहे। तर गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवून दिलेली आहे आणि झाकण जे आहे ते अजिबात 30 मिनिटापर्यंत उघडायचं नाही। तर आता बघू शकता 30 ते 35 मिनिटे झालेली आहेत आणि आपण आता एक वेळ आपला केक बेक झालेला आहे की नाही ते पाहूयात। तर इकडे बघू शकता मध्य सेंटरला अशा पद्धतीने टूथपिकचा वापर करून आपण चेक करून बघायचा आहे की आपला केकसाठी लागणारा स्पंज रेडी झालेला आहे की नाही। तर इकडे बघू शकता टूथपिक एकदम क्लीन आली होती, तर आपला जो स्पंज आहे तो छान असा बेक झालेला आहे। तर आता हा जो स्पंज आहे तो थंड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण त्याची व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता स्पंज जो आहे त्याच्या लेयर्स कट करण्याच्या अगोदर आपण जो वरचा भाग आहे तो थोडासा कट करून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता वरचा जो सेंटरचा भाग आहे तो मी सगळा कट करून घेतलेला आहे आणि आता आपण चाकूच्या मदतीने आपल्याला जितक्या हव्यात तितक्या आपण याच्या लेयर्स कट करून घ्यायच्या आहेत। आपल्याला इथे 1 किलोचा केक बनवून रेडी करायचा आहे, तर मी याच्या 3 लेयर्स कट करून घेणार आहेत। तर इकडे बघू शकता सगळ्यात अगोदर आपण या स्पंजला 3 अशा कट मारून घेणार आहोत, जेणेकरून जी स्पंजची कटिंग आहे ती व्यवस्थित होते। तर इथे आपण आज धाग्याच्या मदतीने केक बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या स्पंजच्या लेयर्स आहेत कट करायच्या ते सुद्धा बघणार आहोत। तर धाग्याच्या मदतीने बघू शकता किती छान अशा या लेयर्स कट होतात आणि एकदम सोपी पद्धत आहे। तर इकडे बघू शकता धाग्याच्या मदतीने जो स्पंज आहे त्याची जी पहिली लेयर आहे ती आपण कट केलेली आहे। किती छान अशी एकसारखी लेयर ही कट झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण जी दुसरी लेयर आहे ती सुद्धा आता कट करून घेणार आहोत आणि धागा जो आहे तो आपल्या साईडला खेचायचा आहे किंवा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कट करू शकता। विरुद्ध दिशेने अशा पद्धतीने आपल्याला जो धागा आहे तो ओढून घ्यायचा आहे। याने सुद्धा लेयर्स खूप छान कट होतात बघू शकता। तर 2 प्रकारामध्ये आपण अशा पद्धतीने ज्या केक बनवण्यासाठी लेयर्स आहेत त्या आपण कट करून घेऊ शकतो। तर आपल्या 3ही लेयर्स इथे छान अशा कट झालेल्या आहेत। आता आपण केक बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही चाकूने सुद्धा लेयर्स कट करू शकता, पण त्याचे क्रम्स निघतात। त्याच्यापेक्षा आपण धाग्याच्या मदतीने अशा पद्धतीने लेयर्स कट करू शकतो। तर आता आपण केक बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत। तर इथे मी 2 कप होईल इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। सोबतच जे गनाश आहे केक बनवण्यासाठी लागणारं ते सुद्धा मी इथे बनवून घेतलेलं आहे।
चला तर मग केक बनवण्यासाठी आपण आता सुरुवात करूयात। तर इथे मोठ्या साईजमध्ये 10 इंचाचा मी बेस घेतलेला आहे आणि बेसवरती थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे। आता आपण याच्यावरती ज्या कट करून घेतलेल्या लेयर्स आहेत त्या सेट करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता लेयर आपण छान अशी सेट करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती थोडंसं प्रेस करायचं आहे, जेणेकरून जी लेयर आहे ती बेसवरती व्यवस्थित अशी स्टेबल राहिली पाहिजे। तर याच्यानंतर आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये 1-2 चमचा होईल इतकं चॉकलेट गनाश टाकून घेतलेला आहे। आपल्याला शुगर सिरप वापरायची गरज नाही। अशा पद्धतीने छान असं आपण या पाण्यामध्ये जे चॉकलेट गनाश टाकलेला आहे त्यानेच सोकिंग करून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता जो स्पंज आहे त्याची छान अशी व्यवस्थित सगळीकडे सोकिंग करून घ्यायचे आहे आणि याने काय होतं आपल्या केकला खूप छान अशी टेस्ट येते। तर याच्यानंतर आता सोकिंग करून झालेलं आहे। इकडे बघू शकता मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम अगोदरच भरून ठेवली होती आणि त्याने आता आपण या स्पंजला सगळीकडे व्यवस्थित अशी क्रीम लावून घ्यायची आहे। तर पायपिंग बॅगच्या मदतीने लावल्याने काय होतं सगळीकडे क्रीम जी आहे ती व्यवस्थित लागली जाते आणि एक्स्ट्राची क्रीम आपल्याला काढायची सुद्धा गरज नाही। पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे छान असं स्प्रेड करून घ्यायचे आहे क्रीम जी आहे ती व्यवस्थित। यानंतर आपण याच्यावरती जे चॉकलेट गनाश आहे ते 2 चमचे होईल इतकं टाकून घेणार आहोत आणि चॉकलेट गनाश जे आहे ते सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। याने आपल्या केकला खूप छान अशी टेस्ट येते। तर अशा पद्धतीने चॉकलेट केक बनवण्यासाठी गनाशचा वापर केला जातो आणि गनाशची रेसिपीसुद्धा तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनेलवरती भरपूर अशा गनाशच्या रेसिपीज आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता। तर इकडे बघू शकता गनाश आपलं स्प्रेड करून झालेलं आहे। अशा पद्धतीचे छोटे छोटे चोको चिप्स मिळतात ते आता आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत। तर हे चोको चिप्स मी सगळीकडे टाकून घेतलेले आहेत। याच्यावरती आता आपण दुसरी लेयरसुद्धा छान अशी सेट करून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता जी दुसरी लेयर आहे ती व्यवस्थित अशी सेट करून झालेली आहे। आता ही लेयरसुद्धा आपण छान अशी सोकिंग करून घेणार आहोत। तर सोकिंग करून झाल्याच्या नंतर सेम प्रोसिजरने जसं क्रीमची लेयर आपण दिली होती त्याच्यावर ते चोको चिप्स टाकून नंतर वरची लेयर सेट केली होती तशी आता करून घेणार आहोत आणि क्रम कोटिंगसुद्धा करणार आहोत। तर इकडे बघू शकता क्रम कोटिंग करून झालेलं आहे। आता आपण याचं जे फायनल आयसिंग आहे ते करणार आहोत। तर अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये क्रीम मी भरून घेतलेली आहे आणि याच्या मदतीने सगळीकडे आपल्याला केकला क्रीम लावून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने एकसारखी क्रीम लावली जाते या पायपिंग बॅगच्या मदतीने। तर तुम्हीसुद्धा पायपिंग बॅगचा वापर करू शकता। मैत्रिणींनो केक बनवण्यासाठी पायपिंग बॅगचा वापर जास्त केला जातो तर ती असणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने सगळीकडे मी खाली क्रीम लावून घेतलेली आहे आणि वरच्या भागाला सुद्धा सगळीकडे आता क्रीम लावून घेणार आहे। मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला चॅनेलवरचे बेकिंगचे पाहायला आणि शिकायला सुद्धा भेटणार आहेत। तर इकडे बघू शकता सगळीकडे जी क्रीम आहे ती मी लावून घेतलेली आहे आणि आता आपण या केकचं जे फायनल आयसिंग आहे ते सुद्धा करणार आहोत। तर पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे मी जी क्रीम आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपण खालच्या बाजूला सुद्धा सगळीकडे क्रीम जी आहे ती स्प्रेड करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो क्रीम कशी बनवून रेडी करायची तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, मी आपल्या चॅनेलवरती अपलोड करीन। व्यवस्थित अशी परफेक्ट केक बनवण्यासाठी लागणारी व्हिपिंग क्रीम कशी बनवून रेडी करायची तेही फक्त 5 ते 6 मिनिटामध्ये। आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी। तर इकडे बघू शकता आपण छान असं आयसिंग करून सुद्धा घेतलेलं आहे आणि स्क्रॅपरनी छान असं याचं फिनिशिंग केलेलं आहे। तर आता आपण याचं जे फायनल डेकोरेशन आहे ते करून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता
गणाश जे आहे ते मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचे आपल्याला ड्रिपिंग करून घ्यायचं आहे। केकवरती अशा पद्धतीची जी चॉकलेटची ड्रिपिंग असते ती खूप छान अशी आणि उठावदार दिसते। तर याने बघू शकता जो केकचा लुक आहे तो किती छान आलेला आहे। आणि मैत्रिणींनो, हे जे गणाश आहे ते मी घरीच बनवून रेडी केलेलं आहे आणि या गणाशला शाईनसुद्धा बघू शकता किती छान अशी आलेली आहे। एकदम परफेक्ट गणाश बनवून आपण घरीसुद्धा रेडी करू शकतो, तेही खूप कमी वेळामध्ये। तर याचीसुद्धा रेसिपी तुम्ही आपल्या चॅनेलवरती बघू शकता। अशा पद्धतीने पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे जे गणाश आहे ते मी स्प्रेड करून घेतलेलं आहे, बघू शकता। आता आपण याच्यावरती थोडंसं डेकोरेशन करून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता जी व्हाईट कलरमध्ये क्रीम आहे त्यामध्ये थोडंसं मी गणाशचा वापर करून अशा कलरमध्ये क्रीम बनवून रेडी केलेली आहे आणि ती पायपिंग बॅगमध्ये घालून घेतलेली आहे। आणि आता आपण इथे N1 नोझलचा वापर करून अशा पद्धतीचे फ्लावर्स बनवून घेणार आहोत। तर किती छान असे फ्लावर्स इथे बनवून आपले रेडी झालेले आहेत, बघू शकता। यानंतर आपण थोडंसं अजून याचं डेकोरेशन करणार आहोत। जे छोटे छोटे चोको चिप्स असतात ते मी याच्यावरती डेकोरेशनसाठी वापरलेले आहेत। याने आपल्या केकचा जो लुक आहे तो खूपच छान दिसतो। तुमच्याकडे जर का चोको चिप्स नसतील तर डेअरी मिल्क कॅडबरी किंवा किटकॅटची कॅडबरी असते ती सुद्धा तुम्ही छोटे छोटे पीसेस करून याच्यावरती डेकोरेशन करू शकता। तर इकडे बघू शकता सगळीकडे मी चोको चिप्स थोडे थोडे टाकून घेतलेले आहेत आणि केकचा लुक तुम्ही बघू शकता। याच्यावरती थोडेसे गोल्डन कलरचे जे स्प्रिंकल्स असतात ते आता आपण टाकून घेणार आहोत। आणि हे जे स्प्रिंकल्स असतात ते एडिबल असतात, त्याने काहीही साईड इफेक्ट्स होत नाहीत, ते आपण खाऊ शकतो कारण हे शुगरपासून बनवलेले असतात। तर अशा पद्धतीची एक छान अशी डिझाईन इथे बनवून रेडी झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।